नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे कोकणीवाल्यामध्ये। आणि आता आपला प्रवास सुरू झालेला आहे चंडिका मातेच्या मंदिराकडे। म्हणजे हे दाभोळ ठिकाणी स्थित एक देवीचं मंदिर आहे आणि अनेक ब्लॉग आणि व्हिडिओजमध्ये यूट्यूबच्या तुम्ही बघितलं असेल चंडिका मातेचं मंदिर। आणि त्या मातेचं दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो आहे। कोकणीवाल्याची मंडळी इकडे बाबू आहे, बिट्टू आहे आणि मी असे सोबत निघालो आहे। आणि तत्पूर्वी आम्ही फेरीबोटने प्रवास केला होता अंजनवेल टू दाभोळ आणि तिथून फेरीबोट तिथून आपली सोनपरी घेऊन आम्ही निघालो आहे चंडिका मातेच्या दर्शनाला। पुढील ब्लॉगमध्ये पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या देवीचं मंदिर आणि देवीचं दर्शन नक्कीच घडवेन। तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा, काही स्किप करू नका। आणि कोकणीवाल्याला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आता येईल त्याला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। तोपर्यंत धन्यवाद। आणि आता थोड्याच वेळात चंडिका मातेचं मंदिर येईल। वरती इकडे सागरी पोलीस स्थानक आहे, त्याच्या बाजूने तुम्ही गेलात की पुढे उजव्या हाताला चंडिका मातेचं मंदिर आहे। हे बघा, श्री स्वयंभू चंडिका मंदिर दाभोळ, तुम्ही बोर्ड बघू शकता। आणि तिथून आतमध्ये आपण निघालोय आणि लगेचच मंदिराचं प्रवेशद्वार आहे थोड्याच अंतरावर। आणि बघा, साधारणतः 1 किलोमीटर होईलच आतमध्ये। आणि इथून हे नेव्हिगेशन्स आहेत आतमध्ये जायला। मेन रोड पासून 1 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। आणि हे बघा, आता मंदिराचा परिसर आहे आजूबाजूला। आज गर्दी आहे खूप, तिकडे आहे ना। आणि हे बघा, आता पाणी नाहीये इकडे या ओढ्याला, अत्यंत थंडगार असं पाणी असतं। प्रवेशद्वार मंदिराचा, चंडिका देवी मंदिर दाभोळ। पण आता मंदिराकडे चाललो आहे। इकडे कुंड आहे तिकडे। प्रवेशद्वार आहे तिकडे, नाही ना। मंदिराचा पूर्ण परिसर आहे आणि हा पिंडी आहे मंदिराच्या। बघा, पूर्ण परिसर आहे। आणि बघा, हे ओढ आहे इकडे। आणि बघा, हे आहे उठू, म्हणजे हे घरात बघू शकतो ना पण। हे बघा, इथून उगम आहे पिण्याचं आहे। चल, आणि हे एक स्वयंभू देवस्थान आहे चंडिका माता देवी दाभोळ। आणि हाही एक मिनी ब्लॉग आहे आणि तो मी थोडंसं कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे। इथे गाभाऱ्यात देवीचं वास्तव्य आहे आणि तिथे व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे। सो बाहेरील परिसराचा व्हिडिओ मी घेतलेला आहे। इकडे आजूबाजूला तुम्ही परिसर बघू शकता। आणि तिथे झरे आहेत, म्हणजे तिथे उगमस्थान आहे पाण्याचं, खाली एक कुंड टाईप, तेही बघायला विसरू नका। आतमध्ये गाभाऱ्यात देवीचं वास्तव्य आहे, देवीची मूर्ती आहे, तिथे आवर्जून दर्शन घ्या। आणि ज्यांना कुणाला इथे यायचं असेल त्यांनी हा ब्लॉग पूर्ण बघा आणि इथली माहिती जाणून घ्या। सो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकणीवाला या आपल्या आवडत्या
सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.